Good morning, students. Yesterday, we have studied what do you mean by life insurance and types of life insurance policies offered. Today, we are going to see next type of insurance, that is marine insurance, meaning of marine insurance and types of marine insurance policies provided by insurance companies. So in meaning, it is stated that protection against the losses caused due to damage of the sea. समुद्र प्रवास करताना जर काही लॉसेस झाले तर हे लॉसेस ज्या वेळेस कॉम्पन्सेट केले जातील त्याच्यासाठी जो इन्शुरन्स आहे त्याला मरीन इन्शुरन्स असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये काय कव्हर केलं जाणार आहे? विच लॉसेस विल बी कव्हर्ड? कव्हरिंग लॉसेस ऑर डॅमेज टू वेसल. वेसल म्हणजे काय? तुमचं शिप जे असणार आहे त्याला वेसल म्हटलं जाईल. ऑर टू कार्गो. इथे आपण बघतोय जे कंटेनर्स आहे म्हणजे जे काही गुड्स लोड केलेले असतात त्याला कार्गो असं म्हटलं जातं. आणि जे मोठे शिप्स आहेत त्या शिपला किंवा त्याला वेसल असा शब्द वापरला जातो. ऑर पॅसेंजर्स. आणि याच्यामध्ये जर कोणी पॅसेंजर्स ट्रॅव्हल करत असतील तर यांना जर काही डॅमेज झालं तर या डॅमेजचं मरीन ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेस जर काही डॅमेज झालं तर डॅमेजची अमाऊंट ॲज अ कॉम्पन्सेशन म्हणून पे केली जाते. तर 3 गोष्टी कव्हर केलेल्या आहेत त्यांनी. एक म्हणजे तुमचं शिप, 2 म्हणजे तुमचं कार्गो आणि प्लस त्या शिपवरती असणारं तुमचं क्रू मेंबर्स जे असतील किंवा पॅसेंजर्स असतील या पॅसेंजर्सचा इन्शुरन्स या मरीन इन्शुरन्समध्ये कव्हर केला जातो. And they have stated all the principles of insurance are applicable to marine insurance contract. मग मरीन इन्शुरन्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. बऱ्याच वेळेला 2 शिपचं कोलिजन होऊ शकतं किंवा इथे या इमेजमध्ये आपण पाहतोय की सायक्लॉनिक कंडिशन्समुळे सुद्धा तुमचं शिप हे ब्रेक होऊ शकतं किंवा सिंक होऊ शकतं. आणि अशा कोणत्याही रिझनमुळे इथे वरती आपल्याला पाहायला मिळतंय की इथे आग लागलेली आहे शिपला. असे वेगवेगळे रिझन्स असतात की ज्याच्यामुळे शिपला, त्याच्यावरच्या पॅसेंजर्सला किंवा कार्गोला डॅमेज होऊ शकतो आणि हा डॅमेज भरून द्यायचं काम, कॉम्पन्सेट करायचं काम हे मरीन इन्शुरन्स थ्रू केलं जातं. Now we will see what are the different type of marine insurance policies provided by the insurance companies. 1. It is called as voyage policy. So what is voyage? Voyage is a long journey involving travel by sea or in space. शक्यतो समुद्र प्रवास ज्यावेळेस केला जातो शिप थ्रू त्यावेळेस त्याला voyage हा पर्टिक्युलर शब्द वापरला जातो. तर हे voyage policy काय आहे? It is a policy in which the subject matter is insured for a specific voyage. एका विशिष्ट प्रवासासाठी irrespective of time involved in it. त्या प्रवासाला किती वेळ लागणार आहे हे माहीत नाहीये. पण हा जो स्पेसिफिक प्रवास आहे तो प्रवास पूर्ण होईपर्यंत जे काही तुमचं शिप असेल, तुमचं कार्गो असेल किंवा पॅसेंजर्स असतील यांचा रिस्क फॅक्टर काय केलेला असतो? कव्हर केलेला असतो. In this, risk begins only when the ship starts on voyage. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबईवरून एखादं शिप निघणार आहे आणि ते एखाद्या दुसऱ्या कॉन्टिनेंटमध्ये जाणार आहे. तर जोपर्यंत तो voyage कंप्लीट होत नाही, फॉर एक्झाम्पल इंग्लंडला जाणार आहे किंवा अजून दुसऱ्या कोणत्या पोर्टवरती जाणार आहे, तर पोर्ट टू पोर्ट ज्यावेळेस ते voyage सुरू होईल त्यावेळेस रिस्क फॅक्टर सुरू होईल आणि जोपर्यंत ते शिप
दुसऱ्या पोर्टपर्यंत त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हा रिस्क फॅक्टर कव्हर राहणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज वोएज पॉलिसी. नेक्स्ट इज टाइम पॉलिसी. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की सब्जेक्ट मॅटर इज इन्शुअर्ड फॉर अ डेफिनाइट पिरियड ऑफ टाइम. एका विशिष्ट टाइमसाठी ज्यास पॉलिसी घेतली जाते त्यावेळेस त्या पॉलिसीला, मरीन इन्शुरन्सच्या पॉलिसीला टाइम पॉलिसी म्हणतात. आणि युजली याचा टाइम स्पॅन किती आहे? 1 इयर आहे. पण याच्यामध्ये एक तुम्ही क्लॉज जो आहे तो ॲड करू शकतात किंवा क्लॉज ऑलरेडी असतो की त्याच्यामध्ये तुम्ही कंटिन्युएशन करू शकतात, की म्हणजे एखाद्या स्पेसिफिक टाइममध्ये ते जर्नी, ते वोयेज कंप्लीट झालं नाही तर अशा वेळेस तुम्ही तुमचं जे शिप आहे, पॅसेंजर्स असतील किंवा कार्गो असेल, यांना काय करू शकतात, रिस्क ही त्यांची तुम्ही कव्हर करू शकतात. नेक्स्ट इज मिक्स्ड पॉलिसी. As the name itself suggests, it covers both the risk, particular voyage and for a specified period of time. म्हणजे voyage complete होईपर्यंत किंवा एका पर्टिक्युलर टाइमपर्यंत हे दोन्ही फॅक्टर्स ज्याच्यामध्ये बेनिफिट्स ॲड आहेत अशी जी पॉलिसी आहे त्याला मिक्स्ड पॉलिसी म्हटलं जाईल. इट विल बी कॉम्बिनेशन ऑफ voyage पॉलिसी अँड टाइम पॉलिसी. Next is valued policy. Under this policy, goods are insured for an agreed value between the insurer and insured at the time of taking policy. व्हॅल्यूड पॉलिसीमध्ये जे गुड्स किंवा जे कार्गो तुम्ही शिप थ्रू सेंड करणार आहात त्यांचं एक व्हॅल्यू डेफिनाईट ठरवलं जातं इन्शुरन्स काढताना. आणि जर काही लॉस झालाच, वोएजमध्ये असेल किंवा टाईम पिरियडमध्ये असेल, तर जी कॅल्क्युलेट केलेली अमाऊंट आहे तुम्ही तुमच्या गुड्सची, त्याप्रमाणे काय केलं जाईल, कॉम्पन्सेशन पे केलं जाईल. कारण की बऱ्याचशा ॲसेट्स किंवा बरेचसे गुड्स असे असतात की ज्यांच्या प्राइजेस ह्या फ्लक्च्युएटिंग असतात आणि म्हणून अशा वेळेस व्हॅल्यूड पॉलिसी ही नेहमी घेतली जाते. नेक्स्ट आहे ब्लँकेट पॉलिसी. ॲज द नेम इट सेल्फ सजेस्ट, की मॅक्झिमम लिमिट अमाऊंटचं जे आहे हे काय केलेलं असतं या पॉलिसीजमध्ये, याच्यामध्ये मॅक्झिमम अमाऊंटपर्यंत प्रोटेक्शन घेतलेलं असतं. पण याच्यामध्ये प्रीमियम जो आहे हा प्रीमियमची अमाऊंट तुम्हाला बिगिनिंग ऑफ द पॉलिसीला पे करावी लागते. आणि ॲज इट इज सेड, इट कव्हर्स मल्टिपल रिस्क ऑन वन प्रॉपर्टी or it covers many properties under the policy. फॉर एक्झाम्पल आपण कॉज ऑफ प्रॉक्झिमाचं एक प्रिन्सिपल पाहिलेलं होतं की रिस्क फॅक्टर्स हे मल्टिपल असू शकतात. सिंकिंग ऑफ शिप असेल, सायक्लॉनिक कंडिशन्स असतील किंवा तिथे मग आग लागणं असेल, अशा वेगवेगळ्या रिझन्समुळे तुमच्या शिपला धोका असू शकतो, कार्गोला धोका असू शकतो. अशा सिच्युएशनमध्ये जे कोणतं रिस्क फॅक्टर असेल तो रिस्क फॅक्टर काय केला तो कव्हर केला जातो, म्हणून त्याला म्हटलेलं आहे ब्लँकेट पॉलिसी. मग त्याच्यामध्ये फायर पॉलिसी असेल, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स असेल, मरीन इन्शुरन्स असेल, अशा सगळ्याच पॉलिसीजचं कॉम्बिनेशन या ब्लँकेट पॉलिसीमध्ये केलं जातं. नेक्स्ट आहे पोर्ट रिस्क पॉलिसी. तर पोर्ट म्हणजे काय, की ज्या ठिकाणी शिप अँकर केले जातात. अँकर केले जातात म्हणजे काय, जिथे शिप आणून उभे करण्याची सोय असते त्याला पोर्ट म्हटलं जातं. मग ज्यावेळेस शिप अँकर केलेला असेल आणि अँकर केल्यानंतर, कारण की वोएज पॉलिसी एंड होणार आहे ज्यावेळेस शिप अँकर होईल, म्हणून तिथून पुढची जी रिस्क आहे ती कव्हर करण्यासाठी ह्या पोर्ट रिस्क पॉलिसीज युजली घेतल्या जातात, की ज्याच्यामध्ये शिप पोर्टवरती अँकर असताना जर काही त्याच्यामध्ये डॅमेज झालं, एक्सप्लोजन झालं, फायरचा प्रॉब्लेम झाला, तर अशा वेळेस जे काही वेसल आहे अँकर केलेलं किंवा जे काही तुमचे कार्गो असतील त्याची रिस्क याच्यामध्ये कव्हर केली जाते.
इथे आपण काही इमेजेस पाहतोय की खूप मोठे पोर्ट्स असतात की ज्याच्यामध्ये मोठमोठे शिप्स हे अँकर केले जातात आणि जेणेकरून त्याच्यावरून हा जो कार्गो आहे, ट्रान्सपोर्टेशनचा जो माल आहे, तो काय केला जातो, उतरवला जातो. आपण पाहतोय की इथे या एका थर्ड इमेजमध्ये इथं एक आपल्याला मोठा कंटेनर दिसतोय, म्हणजे मोठं ट्रान्सपोर्टेशन व्हेकल आहे. पण ते जर आपण कम्पेअर केलं या शिपशी, तर ते खूप छोटं दिसतंय. पण अदरवाईज ऑन द रोड हे आपल्याला कंटेनर्स खूप मोठे दिसत असतात. त्याच्यामुळे असा आपण विचार करून पाहू की ज्यावेळेस अशा प्रकारचे शिप्स खूप मोठ्या प्रमाणावरती हे कार्गो घेऊन ट्रान्सपोर्ट करत असतात, तर त्यांच्यासाठी लागणारे पोर्ट्स सुद्धा जे आहेत हे खूप जायजॅन्टिक, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं कन्स्ट्रक्शन हे करावं लागतं. त्यांनी vocabulary मीनिंग दिलंय पोर्टचं, अ टाउन or city with a harbor or access to navigable water where ships load or unload. नेक्स्ट पॉलिसी आहे कंपोजिट पॉलिसी. This type of policy is purchased from more than one insurer. आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं की ज्यावेळेस इन्शुरन्सची अमाऊंट ही खूप जास्त आहे, when it is in crores or thousands of crores, it is not possible for a single insurance company to pay that compensation in event of loss. मग अशा वेळेस एकाच कंपनीकडे इन्शुरन्स युजली न करता ती जी लायबिलिटी असते लॉसची, ही काय केली जाते, वेगवेगळ्या इन्शुररकडे सेपरेटली काढली जाते. This policy is taken when the amount of insurance is very high. That is called as composite policy. एकापेक्षा जास्त पॉलिसीज एकाच ॲसेट्सच्या तुमच्या ह्या उतरवलेल्या असतात. नेक्स्ट आहे सिंगल वेसल पॉलिसी. वेसल म्हणजे शिप. मग ते शिप सिंगल असेल, स्मॉल असेल, मीडियम असेल किंवा लार्ज स्केलवरचा असेल, त्याला वेसल हा शब्द वापरलेला आहे. मग ह्या पॉलिसीज कोणासाठी सुटेबल आहेत की स्मॉल शिप आहे आणि असे ओनर की ज्यांच्याकडे एकच शिप आहे, अशांसाठी हे सिंगल वेसल पॉलिसीज युजली प्रोव्हाइड केलेली असते फॅसिलिटी, की ज्याच्यामध्ये वन वेसल जे आहे ते जो काही रिस्क फॅक्टर आहे हा कव्हर केला जातो. नेक्स्ट पॉलिसी आहे फ्लीट पॉलिसी अँड ब्लॉक पॉलिसी. Now what is fleet policy? Several ships belonging to one owner. एकच ओनर आहे पण त्याच्याकडे खूप सारे शिप्स आहेत. फॉर एक्झाम्पल हेच इमेज आपण कन्सिडर करू की एकाच ओनरकडे मीडियम, लार्ज, स्मॉल स्केल शिप्स अवेलेबल आहेत. तर अशा वेळेस फ्लीट पॉलिसी त्याच्याकडून घेतली जाईल की त्याच्याकडे असणारा हा जो ताफा आहे वेगवेगळ्या शिप्सचा, त्याच्यासाठी फ्लीट पॉलिसी ही घेतली जाईल. आणि मग ब्लॉक पॉलिसी काय आहे? इन ब्लॉक पॉलिसी द कार्गो ओनर इज प्रोटेक्टेड. कार्गो म्हणजे काय? ज्याचे गुड्स आहेत, जे गुड्स त्यांनी ह्या कंटेनर्समध्ये ठेवलेले आहेत. हे कंटेनर्स वेगवेगळ्या मार्गाने ट्रान्सपोर्ट होणार आहे. पोर्टपर्यंत ते रोडने ट्रान्सपोर्ट केले जातील. पोर्टवरून ते परत रोड ट्रान्सपोर्टनी, एअर ट्रान्सपोर्टनी सुद्धा ट्रान्सपोर्ट केले जाऊ शकतात. रेल्वेने ट्रान्सपोर्ट केले जाऊ शकतात. आणि म्हणून जो कार्गो ओनर आहे, he is protected against damage or loss of cargo in all modes of transport. ही ट्रान्सपोर्टचे जे वेगवेगळे मोड्स आहेत त्याच्यामध्ये त्याला त्याच्या कार्गोला म्हणजे त्याच्याच गुड्सला काय केलेलं असतं, रिस्क कव्हरिंग हे दिलेलं असतं. दॅट इज कव्हरिंग ऑल द रिस्क ऑफ रेल, रोड अँड सी ट्रान्सपोर्ट एक्सेट्रा. आणि म्हणून इथे ह्या इमेजमध्ये आपण बघतो की रोड ट्रान्सपोर्ट असेल, कार्गो ट्रान्सपोर्ट असेल किंवा एअर ट्रान्सपोर्ट असेल, अशा सगळ्या वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टमध्ये जो काही कार्गो जाणार आहे त्याचं हे कव्हरेज केलेलं असतं. अशा पॉलिसीला म्हटलं जाईल ब्लॉक पॉलिसी. सो हिअर इज मीनिंग ऑफ कार्गो: goods carried on a ship, aircraft or motor
vehicle. Thank you.